नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे पहिलं प्रेम. 10वी पर्यंत मी मुलांच्या शाळेत शिकलो. 11वी-12वीला छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण मुली फार नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं याचा फारसा अनुभव नव्हता. 12वी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो आणि FYच्या पहिल्या दिवशी ती दिसली. तिकडे ती एका घोळक्यात थांबली होती. तिचं अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूपच छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावं असंही वाटलं. पण आम्ही इतके धीट कुठे? मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकाट्याने लेक्चरला जाऊन बसलो. तिच्याशी बोलण्याचा योग आला तो FYच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. 1 वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसाने मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले. हाय, कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रॉनिक्सचे दोन्ही पेपर खूपच अवघड गेले. गेले गठ्ठ्यातून. आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी सुट्टीत काय करणार आहेस? ती बोलली. काही ठरवलं तर नाहीये, बघू. ओके, बाय, मला जायचंय. बाय. मनात इच्छा नसून पण मला बाय करावं लागलं आणि स्कूटीवरून ती निघून गेली. दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता, त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. अख्खी सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मी मनातल्या मनात खूप खुश होतो. ती कुठे दिसते का हे बघण्यासाठी मी गेटवरच थांबलो. ती आली. गाडी पार्किंगमध्ये नेताना तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती आपल्याकडे बघून हसली. मी या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्याजवळ येऊन थांबली. काय म्हणताय साहेब, इथे का थांबलाय? ह्या वेळेस तिने सुरुवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. काही नाही, सहजच. कोणी ओळखीचं दिसते का ते मी पाहत होतो. चल, जायचं वर्गात? हो, चल. उशीर झाला आहे. लेक्चर चालू झालंच असेल. आणि अशा प्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचं बोलणं तासनतास ऐकावं असं वाटायचं मला. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिनधास्तपणे बोलू लागलो. मला बुद्धिबळाची आवड होती. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल. तिने मला विचारलं, चल, मी पण येते बुद्धी लावायला. अरे वा, चल की. मी एकदम आनंदाने उत्तर दिले आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटकं बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्याच झाली. तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं, तरीही ती यायची. कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचं म्हणून ती येत असावी असं मला वाटू लागलं. मग ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्यामधील नातं हे मैत्रीपुरतं उरलं नाहीये याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणं परिचित होतं, पण एखादी व्यक्ती आवडणं हा अनुभव नवीन आणि फार वेगळा होता. मी तिला विचारायचं ठरवलं. त्या दिवशी ती आली. थोड्याफार गप्पा झाल्या. काय रे, आज इतका गप्प का? काही होतंय का तुला? नाही ग, असंच. मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग बोल की. असू देत ग, परत कधीतरी बोलीन. माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं होतं. तिला पण हेच हवं होतं की. चल, आपण स्कूटीवर फिरायला जाऊयात, ती बोलली. मी मुकाट्याने तिच्या मागे बसलो. तिने गाडी पाषाणच्या त्या मस्त एरियात नेली. तिने विचारलं, हां, तू काहीतरी बोलणार होतास. तिने दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं.
मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो. मला तू खूप आवडतेस. काय? तिच्याकडून असा प्रश्न आला. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आकाशवाणी एकदाच होत असते. चल आता मला परत सोड कॉलेजजवळ. मी प्रचंड हिंमत दाखवून घाईघाईमध्ये बोललो. तिने गाडी बाजूला घेतली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, तिकडे रस्त्याकडे काय बघतोस? माझ्याकडे बघ. मी हळूहळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली. हां, आता परत बोल, मघाशी काय बोललास ते? तिने विचारले. मला तू खूप आवडतेस ग. तुझी आठवण खूप येते मला. तुझ्याशी बोललो नाही ना तर करमतच नाही बघ. फार विचित्र वाटतं. तिच्या नजरेला टाळून मी एवढं बोललो आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला आहे असं मला वाटू लागलं होतं. ए वेड्या, हे बघ, वरती बघ माझ्याकडे. मग मी नजर हळूहळू तिच्या डोळ्यांकडे नेली. मला पण तू खूप आवडतोस. मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे. हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडेच गेली होती. तिचे हे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कडकडून मिठी मारायची अशी माझी इच्छा झाली, पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहूनच गेलं. गाडी परत फिरली. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचेपर्यंत ती 6-7 मिनिटं मनातल्या मनात हसत होतो. स्वतःवरच मी प्रचंड खुश झालो होतो. या गोष्टीला प्रपोज टाकणं हे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं. तिने मला कॉलेजच्या दारात सोडलं. आता मात्र आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढता आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता. मग कॉलेज 2 वाजता संपलं की घरी न जाता तिथेच 5 पर्यंत गप्पा मारत बसायच्या. 5ला गणिताच्या क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचं. एव्हाना मी सायकल आणायची बंदच केली होती. क्लासमधून घरी जाताना घरी पोचलीस की घरच्या फोनवर मिस कॉल दे असं सांगणं, बाहेर खाणं पिणं, खास करून विद्यापीठातल्या त्या क्लोज कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणं, अशा काही गोष्टी अगदी नियमितपणे चालू झाल्या होत्या. एक दिवस मी सहजच विचारलं, काय मग, मी पहिलाच ना? तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्दच बाहेर येईना. आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला. शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचललं. अगं बोल ना, काय झालं? कोणी असेल तर सांग. प्लीज लपवू नको. आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पाणावले. मला माफ कर वेड्या. मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं. मला एक जण आवडायचा ह्या आधी. पण प्लीज, आता तसं काही नाहीये. आणि या गोष्टीला आता बरेच दिवस झाले आहेत. मी ते सर्व काही विसरले. भयान शांतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती. वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे. मला तू खूप आवडतोस रे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. मला काय बोलावं तेच कळेना. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर दिले. जणू काही मी तिला प्रश्न विचारेन हे तिला माहीतच असावं. प्रत्येक उत्तर माझ्या कानांमधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता. तो 8 महिने बाहेर आणि 4 महिने पुण्यात असतो. भरपूर पगार आणि असं बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं होतं. माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली. मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही केला नव्हता. मी माझी सॅक घेतली आणि एक शब्दही न बोलता तडकाफडकी निघून गेलो. 2-3 दिवस गेले. मी काहीच संपर्क केला नाही. तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचाही चांगला मित्र होता.
हे बघ वेड्या, तुला ती खरंच मनापासून आवडते? तो मला धीर देत बोलला. हो रे, हे काय विचारणं झालं? तिच्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे? त्याने विचारले. हो आहे रे, पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. तिला मी कॉलेजमध्ये गाठले. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्या प्रकारे बोलेल त्या पद्धतीने मी तिला म्हणालो, हाय, काय चाललंय? काही नाही विशेष. तिने पण तसंच उत्तर दिलं. कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो. पण आमच्यामध्ये आज फार गप्पा होत नव्हत्या. आज फार बोर होतंय नाही का? मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो. हो ना, खरंच आज फारच बोर होतंय. क्लासला पण वेळ आहे अजून बराच. चल, आपण कुठेतरी जाऊयात. कुठे जायचे? मला फार काही माहीत नाही या एरियामधलं. प्लीज, विद्यापीठ नको. तिथे जाऊन जाऊन मला खूप कंटाळा आला आहे. मी पण माझं मत मांडलं. वेड्या, माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे. चल जाऊ. बस मागे. माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली. मी मख्खासारखा मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत याची मी तयारी सुरू केली. आम्ही दोघे घरी पोचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा सोडला. तिने मस्त चहा आणि मॅगी करून आणलं. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती. मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भेटली. मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. तिला पण खूप आनंद झाला. झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली. काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. त्या दिवशी त्यांच्या घरी असताना अचानक फोन वाजला. तिने तो फोन उचलला आणि खूप खिन्न झाली. फक्त ठीक आहे, येते लगेच, असं ती फोनवर बोलली. तिने पटापट आवरायला घेतलं आणि आवरताच ती मला बोलली, चल वेड्या, मला जायला लागेल. फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकलं नाही. अगं, काय झालं? असं अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता तो? तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? तिने मला उलट प्रश्न केला. हो, मला सांगायलाच पाहिजे. मला ते न जाणून कशी चैन पडली असती? तो पुण्यात आलाय. त्याने मला त्याच्या घरी बोलवले. काहीतरी काम आहे म्हणे. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. ठीक आहे, जा. तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता. का कोणास ठाऊक, पण आमच्या नात्याचं अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असं मला उगीचच वाटायला लागलं. त्या दिवसापासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही. तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. माझं मन या प्रकारानं फार चिरडून निघत होतं. त्या दिवशी ती फारच वेगळी दिसत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं. गप्पा मारत मारत आम्ही पुना हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. ती बोलली, वेड्या, मला तुला काहीतरी सांगायचंय रे. मला कल्पना आलीये, बोलून टाक. मी अतिशय घट्ट मनाने तिला बोललो. तिला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ती मला जे काही पण बोलली तरी ते मी अतिशय कठोरपणे पचवून घेईन. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही रे.
आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर, प्लीज. माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली. काहीही न बोलता मी उलटा फिरलो. माझ्या हताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोहोचलो. वरच्या खोलीचं दार लावून ओक्साबोक्शी रडलो. तिने जे काही केलं ते तिलाच नीट कळत नव्हतं असं म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं. पाकिटामधून तिचा फोटो काढला आणि कसलाही विचार न करता त्या फोटोचे असंख्य तुकडे केले. आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून माझ्या डोळ्यांसमोरून घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो. असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. अजून पण अधूनमधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोच. नंतर अनेक मुली भेटल्या, पण मनापासून कोणी आवडलीच नाही. मी पण शोधायचा फार प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येत होतं. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते, पण ती येत होती. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहे, पण प्रेम करायला ती मात्र नाहीये. काही लोक म्हणतात पहिलं प्रेम तेच खरं प्रेम, बाकी सगळी मजबुरी. सध्या तरी मला हेच बरोबर वाटतंय. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.